धन्यवाद मायबाप रसिक हो, धन्यवाद। गणेश पूजन झालेलं आहे आणि आता खऱ्या अर्थाने जिच्या आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते मृदुंगाच्या तालात आणि ढोलक्याच्या ठेक्यात अस्सल संगमेश्वरी बोलीत विनोदानं भरलेली शृंगारानं नटलेली तुमच्या आमची सर्वांची लाडकी गणानंतर येते ती गवळण। पूर्व दिशेला गुलाल उधळा, पूर्व दिशेला गुलाल उधळा, सूर्य उदय झाला ग बाय बाय, शिरी चढले हे माठ चाले राधिका झोकात, जवानीला वर आला अग बाय 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 बाय, शिरी चढले हे माठ चाले राधिका झोकात, जवानीला वर आला। पूर्व दिशेला गुलाल सूर्य उदय झाला, मोरच्या बाई वडव मोरस हे माठ चाले राधिका झोकात, जवानीला वर आला बाय 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 बाय, चढले माठ झोकात, जवानीला वर आला। पूर्व दिशेला गुलाल उधळा, पूर्व दिशेला गुलाल उधळा, सूर्य उदय झाला ग बाय बाय, हे माठ चाले राधिका झोकात, जवानीला वर आला बाय 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 बाय, चढले हे माठ चाले राधिका झोकात, जवानीला वर आला। मोरा अंगाला दोंडेवारा, अंगातून वाहती शहारा, अंगातून वाहती धारा, अंगातून वाहती धारा, मोरा अंगाला दोंडेवारा, अंगातून वाहती शहारा, अंगातून वाहती धारा, अंगातून वाहती धारा, आनंदाला आनंदाला उधाणाले नजर वाटेला ग बाय बाय, चढले हे माठ चाले राधिका झोकात, जवानीला वर आला बाय 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 बाय, भरले हे माठ चाले राधिका झोकात, जवानीला वर आला। त्रिशूळ मुरलीचा कानी येता बावरली चंद्रकला, बावरली चंद्रकला, बावरली चंद्रकला, त्रिशूळ मुरलीचा कानी येता बावरली चंद्रकला, बावरली चंद्रकला, बावरली चंद्रकला, जाईल तोल
गाईला तोल मग घसरेला बाया ही फुलेला मदनाला ग बाय बाय दे हे माग साऱ्या झोकाच जवानीला भरला बाय 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 दे हे माग साऱ्या झोकाच जवानीला भरला प्रातःकाळी सकाळच्या प्रहारी थंडगार वारा अंगात स्पर्श गेला पृथ्वीवरती नवबिंदू पसरले जणू काही भूमाता सोनेरी शाल पांघरल्यागत दिसू लागली गवळी राजा जागा झाला दया दुधाने रांजण भरले आज मथुरेचा बाजार गोप गोपिका राधिकाबाई आपल्या मैत्रिणीला हाका मारू लागली अगं हे गोदा अगं हे चंद्र अगं आज मथुरेचा बाजार बाजारी जायचं कोकणामध्ये मंजूळ मुरली भगवान श्रीकृष्णांच्या मधून मंजूळ वासुरीनं अखंड त्रिभुवन सर्व गोप गोपिका गाई गुरे आनंदानं नाचू लागली बेधुंद झालं सारं वृंदावन बेधुंद झालं उद्या बुधवार गोकुळला थांबले पाहिजे ही कामगिरी वेंद्या सुदामा सांगितलीच पाहिजे अरे वेंद्या अरे सुदामा आलो देव बाप्पा आलो हा हसत नाचत जाऊ गोकुळाला हसत नाचत जाऊ गोकुळाला सावळा नंदलाला साध घाली मला सावळा नंदलाला साध घाली मला हसत नाचत जाऊ गोकुळाला हसत नाचत जाऊ गोकुळाला सावळा नंदलाला साध घाली मला अस्सल संगमेश्वरी विनोदानं भरलेली खटखट नमस्कार देव बाप्पा
आम्हाला एवढ्या घाईघाईनं बोलवण्याचं कारण तरी कोणतं? अरे पेंद्या, उद्या बुधवार गोकुळलाच थांबले पाहिजे. ही कामगिरी मी तुमच्यावर सोपत आहे. येतो मी. या देव बाप्पा रे वागड्या, बोल वागड्या, बोल वागड्या. रे देव बाप्पा आपल्याला काय सांगून गेले तुला ठाऊक आहे ना? ऐकलेलं नाही काय? नाही ऐकली ना? तुला ऐकायचं आहे? अरे 16,308 गवळणी हात माट करून दोहाने जाता मथुरीच्या बाजारात चालले आणि त्यांचा रस्ता बंद करायचं काम देव बाप्पाने तुला आणि मला सांगितलं. मला ते काम जमणार नाही. मला कामाची गरज नाही. काय? डायरेक्ट कामाची गरज नाही. त्याला गरज असेल कशी? त्याची बायको महासंघ बचत गटाची अध्यक्ष नुसतं खरडवते पोते. त्याला गरज कशी? जाऊ दे. जाग्यावर आला डोले निघाला मग चल लवकर. थंडगार वारा कुणबी मनाला हळूवार झुळू काही स्पर्शिते अंगाला किलबिलती पाखरे कोकिळेच्या सवे आली घेऊन पहाट सोनियाची निरंजने आली घेऊन पहाट सोनियाची निरंजने. हृदयाची
आपण पोरीच्या बाजूला जातोय खऱ्या, पण मथुरेची वाट कोणाला माहित आहे का ग? अगं राधा, मला तर मुळीच माहित नाही. अगं ती वरच्या वेळी मावशी ना, तिला आवाज दे बघू. तू मार ना. मावशी, अगं ए मावशी, मावशी, अगं ए म्हशी. अगे राधे, तुला कशाला बोलतेस? त्याला म्हाताऱ्याला थोडासा मांडीवर घेतलाय. त्याला ना पहिल्या धारात पाचटीने लगेच निघून येते बघ. आले हा, आले आले. हॅलो, मायबाप रसिक हो, आमच्या पाटगाव गावचे रहिवासी सन्माननीय राजादादा गोपाळ चिपळूणमध्ये आले आणि भाजी व्यवसायातून मायबाप रसिक हो, खऱ्या अर्थानं आज त्यांचे खूप मोठे उद्योग हे चिपळूणमध्ये आहेत. असे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय राजादादा गोपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या कला मंचाच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी शाहिरी मुजरा करून मावसाबाईनं बाजारात जाण्याआधी राजादादा गोपाळ यांचं एखादं छान असं जुनं असं नाव घ्यायचंय आणि नंतरच बाजारात जायचंय. कणकण कुदळ मणमण माती, कणकण कुदळ मणमण माती, मना मातीच्या उभारले भीती, सितारले खांब सासूबाईंच्या पोटी जन राम. रामने म्हटले नाव नाही घेतले, 32 पाने 32 सुपाऱ्या, 32 पानं लावला चुना, पायात पंजन चालू कशी, गळ्यात गंतन वाकू कशी, लेख मौल्यांची सुन गोपाळांची नसतुरी राजाराव नावाजी.
बाय 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 बाय. अरे पिंटू कोणता आहे तो? अरे जल्ला लय दमलं, काय सांगू तुला, लय दमली बाय. सगळं जल्लं काय घरातनं धावत करत माझे काय हाल झाले असतील. अरे सोने असतंच काय, आधी पहिला तर हात बाहेर काढ. काय म्हणतात ना, पहिली गादी आणला नाही ती मोठी गादी, ती आपली मगासपासून त्याच्या हातात ती भरती बघ, काय लोकांना समजत नाही. तिच्या हातात ही काय म्हणतात ती काय ती काय तुझं मोबाईल काय म्हणतात तेच म्हटलं मी. हा ते म्हटलं सगळं साईडला मला बाजू बघू ते कसं असतो. बरं माझ्या नातवासारखा आहे मला, चला माझ्या वाडीतला तो मग तो सुनील ना मग मला कसं माझ्या सुनील माझ्या आत्याचा पोरगा यार. अय सुनील बरं आहेस ना मग, पाहतोस ना तुला बारीक कशाने झालास मग तू? हा कोणाचा? हा कोणा तुझं? हा तुझं की बायकोचा? तू घाबरला का मारलंस की काय? नाही ना, बरं आहेस ना मग? बाई काय बाकी सगळी बरी आहेत ना? आय म्हणते आय का म्हणते? जरा तुला सांग मावशी मला विचारा का मागं बसली की आहे? हाय ना मग पान हो काय सांगू तुला, पान नवं ना. अरे सोनिया मी आपली घरात आली पटकन धाव पळत आणि हा मेला भूक असते ना मग हा मेला धावपळत मेली मावशी कोणतरी मोठ्या मारली. मी आपली ऐकते काय म्हातारा माणूस आली तशी धावत पडत बांगड्या अशा वर करत आणि तशी आपली आली मग ठेच लागली की नाही. आणि जगलं सोन्या माझं नेसणं सुटलं. कशी बशी वर करत आली. आता अमित कुठे? अमित तो मी अमितच्या घरी गेली मेला बाहेर जाय नाही. अरे म्हटलं मेला बाहेर जा, जरा मला नेसणं नीट करते. त्याला कुठं मेला बाहेर गेला, त्याला म्हटलं जा बाहेर आणि त्याला म्हटलं बाहेर जा आणि म्हटलं आजीला 2 सुपारी आण. तर झालं मी घराला सुपारी विचारली बसला काय मला नातवा तुला पान आणलंय, तू आणतोस का आजीकडनं सुपारी? 2 सुपारी दोन दुकान तुझे आहेत. काय ना 2 सुपारी तरी आहे मला. अरे आम्ही जाऊ तुझ्या तरी 2 सुपारी पाठवल्या चालतील मला, वाले असू दे सुके असू दे चालतील मला. कशा असतील ते आण, पण 2 सुपारी तरी आण आणि आपला चाकरा जसं अडकीत आण. म्हणजे आपल्याला बघते काय करायचं ते. आणशी नवा तुम्ही बाया कुठे गेली ती होती, कुठे गेली ती ही याची काय ती असू तिथले काय बोलायचं आपलं. ह्याला रागबी करा तर मला मारायचा. मला तुला म्हणायला काय तू आपल्या स्वतःची बायको दाखवू आहे रे. हा चाललं बरं नाही. हा जरा कसं माहिती आहे हा ना इथून असं बघतोस काय आमच्या बायकांना थोडं मोठं करून बघायला लागेल. हा काय रे कधी बाया कुठे गेली चष्मा माहिती ती मध्ये बसले वाकून बघते. बाया 2 सुपारी तरी आण. जरा मागणं भात वाढत होतंस. हा 2 सुपारी तरी मागणं गेल्यास ना की बघ काय ग. आणि चांगली संगीत म्हणते ती बरी आहे ना बघ. जर दिसत पण जर चष्मा आला घरी माझा, जर नवऱ्या माझा फोडला चष्मा ना, तर जर ना माझा नवऱ्यानं तुम्हाला काय सांगू मी. माझा नवरा म्हणजे ज्याच्यापासून मला 6 मुलं झाली, माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे बघ आहे ना. हा मंगळसूत्र कोणता काय बघतोस काय? माझ्या नवऱ्याने घेतलेलं मंगळसूत्र जो माझा धनी माझा कुंकू हाय तो मेल्याने मला अक्षरशः वैतागला नाही. नुसता मेला दारू पी पडते आणि मला मारतोय नुसतं. काय सांगू मेलनं घातलं ना तर मला काढायचं नाही, वळला तर मला झोपत नाही आणि मेलनं धरला तर मला धरल्याशिवाय मला सोडतच नाही. वैताग गेलोस मेल्याचा. अगं मावशी काय अगं शिव्या कोणाला घालतेस आणि उगीच कशाला काढतेस? अगं राधे माझा भाऊ आहे ना पार. अगं मावशी तू आलेला काय म्हणालीस? धरला तर सोडत नाही म्हणजे काय ग? अगं मेलीस ती धरला तर सोडत नाही म्हणजे माझ्या नवरा की नाही एकदा का अंतरून धरला तर झालं 8 दिवस मेला सोडायचं नाही. वैताग गेलोस ना मेल्याचा. अगं काय सांगू तुला काम नाही धंदा माझ्या नवऱ्याला. अगं मावशी काम नाही धंदा आणि एवढी तुम्ही बोल तो कोणी वाला धंदा होय तर मेलीस आणि
मी म्हणजे एवढी माझी पोरं म्हणते होय काय ती बोलते ते राहते मी काय बोलते ते ऐकलं जरा. हा, सांग बघू. अगं मावशी काय? तू मगाशी म्हटलंस ते घातल्यानंतर काढलं म्हणजे काय ग असतोच काय सोनिया असतोच काय आजकालच्या पुरी अशी हेच आपले मोबाईल बघतात नको नको ह्या पुरी आजकालच्या होय काय तुला समजतं मी सांगते मी तुला ह्या आजकालच्या पुरी मोबाईल नकोच बघतात वर खाली घासतात आणि पर्यायचं मन खाताय सांग ना ग काय सांगू तुला काढत नाही म्हणजे मी इलीच नाही सगळं झोप लागायची ना अगं घातला की काढत नाही म्हणजे माझ्या नवऱ्यांकी नाही एकदा का अंगातलं तर मला मेल्याचं बी मुळे पुरटी मिळणे झालं भेटलं अगं मला काढीच नाही होय काय होय मला माझा नवरा मला माहिती कसा तो तुझ्या नवऱ्याला खूप दिवस घालायला आवडतं वाटतं इथं तुझा नवरा उसा घालतच नसा असू द्या माझ्या नवऱ्याला जायचं ना आधीच सांगते मोठी नसते अगं मावशी हिचं काय म्हणावं होते मावशी माझं नको म्हणावं की हिचंच काय ते घे मनावर तू हो माग अगं मावशी ते वडिलांकडे झोपत नाही म्हणजे काय ग हा आता आपल्या इथे हिच्या मनात आले वडिलांचं झोपत नाही म्हणजे माझ्या नवऱ्याला की नाही रात्रीची घाणेरडी सवय आहे अगं तसं नव्ह ग मेरी मावशी कसं अगं माझा नवरा दारू पिते मला मारते माझा नवराच नव्ह अगं त्याला घाणेरडी सवय म्हणजे वडिलाशिवाय झोपत नाही म्हणजे त्याला चिली मोडायची सवय आहे आणि एकदा का चिली मोडली माझ्याकडे मावशी पुढे काय झालं पुढचं तुला सांग हा टून बघतोय कसा जी लाल पडते खाली काय सांगितलं आधी पहिले मला सांग इतक्या घाई कशाला बोललास आम्ही पोरी मिळून मथुरीच्या बाजारात जातो तर तुझं आणलं कुठं मथुरीची वाट माहित नाही ना म्हणून तुला आवाज दिला बघ होय काय शेवटला माझी गरज लागली की नाही आता तुम्ही पोरी मिळून मथुरीच्या बाजारात जाताय खरं पण घेतलं काय नसलं काय त्या म्हात्रीला मला सांगितलं पाहिजे सांगितलंच पाहिजे का ग म्हणजे का आपण माझी विक्री पाहिजे ना अगं मावशी विक्रीला दही घेतलं बघ अगं तू पुन्हा नव्हतं मयाचं अगं तिकडं इकडे बघतो माझ्याकडं नको जरी 2 वाजताही लागलं त्याची काय तर सांग पटकन अगं मावशी विक्रीला दही घेतलं वा आणि आमचे म्हणतात राखून ठेव अगं मावशी चाकून झालं तर राखून काय ठेवू अगं बाय मी येलोच नाही का अंगाचं पील अगं म्हणजे हार मोडलं तर मला कसं झाली तुला माहिती आहे काय घेतलं सांग पटकन अगं मावशी मी घेतला खावा आणि गावचा वेळ सोडून मुंबईचा नवरा हवा मी येलीस तुझ्या हात तोंडाला मुंबईचा नवरा हवाय हा हाताला काय अगं बारीक किरकिरी आहे बघ पण काय एक हा नको बाकी मला छान नाव अरे नटवे काय ग मावशी काय घेतलं सांग पटकन अगं मावशी मी ना विक्रीला घेतलंय तूप आणि तुपाचं काळी घे माझं रेखणार त्याला पावडर लावून करून ठेवलं जाड तुझ्याकडे माहितीये किती जण बघतात ते हिचं कसं आहे माहितीये का स्वतःला समजते गौतम पाटील नाकाची नाही सर भांडतात ते माझ्याशी कोणी नाव एकदम चक्काच अगं मावशी मग पोरींना विचारलंस पण तू काय अगं तिला काय विचारते दूध देणारी म्हैस म्हटल्या मावशी दूधच घेणार ना म्हैस काय गाय म्हणणार काय हो आजकाल लोकांना खरं बोलायला पटतच नाही लगेच मिरच्या जमतात आणि हिचं कसं आहे माहितीये काय चेहरा आहे साधा बळ आणि गावात लपडी सगळं अशी सासूची मी सुनाचं का भांडण होतंय ही सासू ह्याची बसती मागे चष्मेवाली असू दे ना बघते अगं विक्री मी अरे माझ्या सोन्या वया जरा थंड घे अगं मी काय म्हणते ऐक तर आज मी रत्तारी घेतली ना तेव्हा दाखवते कुठे असं पालाबाजू दिसतोय असं बाजूला कर ही रत्ताई हॅलो सोहम गोवळकर त्याचकडून 51 रुपयाचं पारितोषिक गवळ्यांसाठी नमन म्हणणं आभारी आहोत धन्यवाद आनंदी आनंद मनात
मथुरेचा घाट गलाग मोडी वाट सांभाळ ग फोडील माठाला तो सावळा आडवा येईल पाहून राधेला कन्हैया आडवा येईल पाहून राधेला तो सावळा आनंदी आनंद मनात हो तर झाले हो मथुरेचा घाट मोडी वाट सांभाळ फोडील माठाला
हा आता तुला काम घेणार आहे की नाही? रे मी काय म्हणतो माहिती आहे तुला कामगिरी जमायची नाही मला तर मुलीत जमायची नाही काम तर केलं पाहिजे मी काय म्हणतो माहिती आहे आपला तो बालपणीचा गोट्याने विटूदानी खेळायचा तो पेंड्या पायाने वाकडा हा. वाणीनं बोबडा असा तो पेंड्या मग उशीर कशाला त्याला बोलून गेलो काय अरे पेंड्या 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 वाकड्या माणसाला आजही पुरेत घडलं वाकड्या माणसाला आजही पुरेत घडलं माझी चुकली कॉफी लागला माझी चुकली कॉफी लागला तिला शोधावं लागलं माझी चुकले कपी लागा तिला शोधावं लागलं माझी चुकले कपी लागा तिला शोधावं लागलं अरे वाकड्या माणसाला आजही पुरेत घडलं वाकड्या माणसाला आजही पुरेत घडलं माझी चुकले कपी लागा तिला शोधावं लागलं माझी चुकले कपी लागा तिला शोधावं लागलं माझी चुकली 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 कपी लागा तिला शोधावं लागलं काय करतोस का माझी बाली गाय गुचमातले याच्यावर गुचमातले बाली गाय गेले घरी समज होतोय काय होतोय बाली गाय ना तुझी चिपळीच्या स्टँडवर प्लास्टिकच्या पिशव्या खाते प्लास्टिकच्या पिशव्या खाते याच्यात माझी बाली गाय गुचमातले कोण या बाली गायला बाहेर येऊ दे अरे त्याच्यात नाही मग कशात आहे म्हणजे तुझी बाली गाय चुकली कोण चुकले मला काय म्हणायचं माहितीये तुझी बाली गाय चुकली ना तुझी बाली गाय परत यायला पाहिजे ना माझी परत यायला तुम्ही जर बांधून ठेवला नसेल ना तिथं जर गुलकं उडवायचं असेल तर जबानी कर म्हणजे तुझी बाली गाय परत येईल असं म्हणतोय पण असं म्हणतोय मग जबानी केलं माझी बाली गाय या हा पहिला दे ना बरं मी तर तसंच करतो हा चालू कर मी तसंच करतो माझी बाली गाय कुणी बांधलेली आहे आता बघा मी काय करतो त्याचं बाबू काय कोण बाबू आता त्या बाबूला मी लावतो साबू आता त्याला साबूच लावतो बघ बाबा देवा महाराजा माझ्या विठला देवी आईने पाचगावच्या सांबा महाराजा आज ज्या भावानं तुम्हाला इथं मी दोघांना पण हात मारतोय खोटं बोलतील जरा पण चालायचं नाही महाराजा आई माझ्या आई आज मुंबईवरनं सगळं चाकण माझ्या गावाला आलं तर गावावरनं मुंबईला पण जाणार आहे महाराजा आई माझ्या आई आज जे काय ह्या लात्यांना सगळं खड्ड झालेलं आहे खड्ड झालं त्या आजूबाजूच्या गावातनं दारून चढ झालेलं महाराजा आई माझ्या आईच्या आद्यातनं बाहेर येतात खाद्यात पाळतात खाद्यातनं उठतात घरी जातात मी कुठं तरी बायका पोरांना त्रास काढतायत महाराजा काय माझ्या आई जे काय त्यांच्या पाठीशी खोत असेल नाच असेल गावकीत असेल भावकीत असेल स्वायल्यात असेल पावण्यात असेल वाडीतला असेल गाडीतला असेल शेतात असेल भानवतीतला असेल चुलीतला असेल बाजूला कल महाराजा काय माझ्या आईच्या थकत असेल जास्त
दारू प्यायला लागला, त्याची बायको कालच लागान गेली, त्याची बायको परत येऊ दे. त्यांच्या घरातल्या मंडळीचं असं म्हणणं आहे की 1.25 किलो पेलं खरा नालांवरती भरील म्हणतात मला ज्या. आई माझी आई आज ट्रिपचा मोबाईल आल्यापासून लोकांच्या पोली जातात फसून 80 वर्षात कोणाला कालच मला ज्या. आई माझ्या आई आज 4-5 वर्ष कोरोनात थैमान घातला नव्हता. काय लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काय लोक रस्त्यावर आले, काय लोकांनी जमिनी विकला नाही, काय लोकांनी रानात एवढं खैपून नाही ठेवला नाही. त्यांना काय लोक इंग्लिशवरनं कंट्रीवरती गेले आणि त्यांना पण इंग्लिशवर आणून ठेव मला ज्या. काय माझी आई माझी गाय जे कुठे माझी बाली गाय बांधली त्याचं कोणतं गुलकं उलवून दे आणि माझी गाय पण माझ्या वाल्यात येऊन दिलं बाबा महाराजा. काय साहेबांनी केली एक नंबर. मी काय म्हणते माहितीये, तुझी बाली गाय येणार पण इथं तुला कशाला बोलला माहितीये, कशा बोलवला बोलवला नाही बोलवला. छोटस काम आहे पण महत्वाचं. अरे मला छोटं लागत नाही. अरे मला एवढा असा लांबला मोठा लागतं. अरे मी आलाशी अब्रू कोणाची जेवण आलं या मेला माझ्या बायकोचं. तुझ्या बायकोचं माझ्या बायकोचं माझ्या खांद्यावर नाही काय मेला तुझ्या खांद्यावर आज धुली नाही बाबा. मेला काय सांगू माझ्या बायकोला खांद्याची सवय जेव्हा वास येतो. अला माझ्या बायकोला घाणेरडी सवय म्हणजे अशी तशी ना वय. अला मला जाम घाणेरडी सवय. अला काय करते माहिती आंघोळीला घुसली बाथरूम मध्ये ती बालक्या वस्तू आहेत ना त्या मला नाही सांगणार. मोठ्या वस्तू आपण घेऊन जाते. अहो ते आणा, अहो या आणा, अहो आता आणा, अहो भात आणा. अरे काय करू. आणि मी जसा तो आवाज दिला तसा ते वयवर होतं घेतलं धावत माझ्या बाली गेला थोडी चालू म्हणजे अब्रू काढायला आणली. अब्रू काढायला मेला जायचा माझ्या बायकोचं. ते असून दे. मी तर कशा बोला माहितीये, कशा बोलवला छोटस काम आहे पण महत्वाचं आहे. तुला ऐकायचं आहे? मला ऐकायचं आहे. ऐक तर. अरे 16 असतात 308 कॉलनी थाट माट करून काय म्हणतो गव्हाणं जाता मसुरीच्या बाजारात चालू आहे. अरे बाप त्यांचा रस्ता अडवायचं काम देव पप्पानी आपणाला सांगितलंय. ही कामगिरी जमेल का तुझ्या? मी मला जेव्हा थोडीफार जमेल ना? तुला गवलनी बघायचे दाखवतोय माझ्या काठीच्या चौकावर त्याची वाचा गेली काय नाही. त्याची वाचा गेली काय म्हणतो मला म्हणतो काठीच्या भोकावर. अरे काठीच्या टोकाकडे बघ असं म्हणतो. बोलला वय मी त्याची काठी वळेल कसं लक्ष राहा आता असं म्हणायचं. काठीच्या टोकाकडे बघतो वय सविनय आज अद्भुत आहे. तुमच्या सर्वांचीच लाडकी गणानंतर येणारे गौड द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परब्रह्म जे काही आदिनारायणला घेतलेला आठव क्रीडा करत लोक गोपिकांमध्ये राधिकाबाई भगवान श्रीकृष्ण त्यांची भक्तिमय काय बघतात आपल्या हलाव बघतात काय करते काय करते म्हणजे काय माझ्यासाठी बलमोला घातला नाही काय आणि काय घटना नाही. तिला माझ्यासारख्या मी ती आपण आहे. अरे नाही तो बापी आहे मारी आपलं ती गवलं नाही बघायचं. कोण गवलं? आपणाला दही दूध घेऊन जाणारी ती गवलं. बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी गबाई ग दही दूध ताक आणि लोणी समज बाय माझ्या खरंच बाय माझ्या अगं बाय माझ्या दुधात नाही पाणी बाय माझ्या दुधात नाही पाणी बाय माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या
विकण निघाली दही दूध ताकाची रोटी बाई ग दही दूध ताकाची रोटी खरंच माझ्या खरंच बाय माझ्या अगं बाय माझ्या दुधात नाही पाणी बाय माझ्या दुधात नाही पाणी बाय माझ्या दुधात नाही पाणी माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी दुधात नाही पाणी रे वाकड्या त्या केल्याला गौरव पुन्हा नमो केल्या रे 8 दिवस दिसला नाही तर झोपायला आला मी याला झोपून दे काय काय झालं अरे मेल्याचा मड्या गेला वरती पुढे ए म्हातारे पाय काय देते टाकी वीस कटून त्यातून मी तुझी पिसा काढून ए पप्पी माझं काय पप्पीला माझं नाव म्हणतो चप्पी पाय काय देतात जीव जाऊन गेला लोकांच्या तोंडात त्याचा नाकाचा बोल एवढा नाकात जीव गेला अरे उचल बाबा बघतोस काय तोंड माझं पावताय का उडीत आहे इकडे पावताय का उडीत आहे उडीत आहे उडीत का पावताय तुमच्या तर बोलत जा थंडी उडवतो मग शेतात बुजगावनं फुकट आहे घेऊन जावा आणि इकडे काय आयशी व्हायला रागवतोय काय इकडे काय सांगतो माहिती आहे काय जिवंत असताना शंका होती ही शंका ही बेकार आई शपथ आयुष्यात नाही घराचा वाटोला लावते माझा पुढे गेलो ती शंका बघा काय म्हणतोय माहितीये तात्याला म्हणतोय काकू कुठे गेले ना खेळ बघते असं म्हणतोय ते गेला काय बघ आधी काय काय वाटतं बाबा इथं फुकून नसतंय इथं मेल्या काळीच असतंय इथं संजय दत्त आहे सलमान खान आहे शाहरुख खान मला माग थेपा लावायचा एवढा आतमध्ये काय मेला एवढा काय झालं म्हणजे काय गवळणी हलवायला बोलवला गवळणी हलवायला गेलो आणि आतमध्ये घाल 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 एक मोठा बुलटून गेला होता त्याच्यावर ना आपण दोन्ही घालतात बोललो रे बुडूचे ती शांती मावशा याच्या आईची माझ्या आईची बहीण रे कोणाच्या तरी आईची बहीण आहे पण पोरींची मावशी तर खरं आहे पिवशाला तुझ्यापेक्षा मी काय उचललाय तिला जाऊन विचार तू आली कुठून जाणार कुठे साधन सोपाय जा अरे आम्ही पहिल्यापासूनच करतो लवकर लवकर जातो मावशी 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 या 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 माझ्या बाबूला आतमध्ये घ्या फुलं मला माझा माझा बाबू दाखवतो माझ्या
याला माझा बाबू ढोलकी वाजत सांगितलं काय मी करतोच काय काय सांगितलं कामाचं बघ एवढंच ना हा एवढं पहिल्यापासून करतोय जागा मावशीला ए मावशे ए मायचे मार खाते म्हणशी म्हणतो पुण्यरा मावशीला हुंदी म्हणा मला मावशी हुंदीला बोलली हा तुला बोल आता मी मावशीला दाखवतो हुंदी बघायचा आहे आता हुंदी बघायचा आहे बघायचं आता आहे बघ ए मावशे चला की फुलं ये काय चला लांब उभी लाग का आंघोळ नाही केले काय म्हणतो माहिती आहे तू हुंदी कोणला बोल हुंदी अरे नाही तुला मला हुंदी बोलली अरे नाही दुसरी म्हणून राहिली. मग मला काय चेपू त्या हुंदी बोलली चेपू हा तू मला हुंदीर बोलली तुला या हुंदीची कालामत बघायची आहे या ओलाचा हुंदील या ओलाचा हुंदील या ओल्या मोठ्या डोंगराला कच्चा भटका मारलेले कच्चा भाई परत समाजणार नाही काय मला ते आज जातो शिकाय आज काय जायचंय एक नंबर विचार होय पण कामाचं बघ कामातच बघतोय जाऊन विचार होय जा लोक येत ना ए मावशे तू आली ना कुठून जाणार कुठे आम्ही आल्या कोकणातून जायच्या मथुरेच्या बाजारला वाकल होऊन पाठीवर मागून उभी राहा ए इकडे ये काय झालं का मावशीला काय लाज डबरू आहे का नाही रे? काय म्हणते काय? अरे म्हणते आली ना गोकुळात जायचे म्हणते मुसलीला अरे काय जेवता का जातोय? झालं तिथं तर ते काय बोलली माहितीये काय बोलली काय? आलेली कोकणातून होय. जायची मथुरेला एवढं अति बोलली तिला जाऊन सांग होय मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. एवढंच ना एवढं आम्ही साधन सोपं. पहिल्यापासून कळतोय जाऊ ए मावशी इकडे ये हा काय तू आलेली कुठून जाणार कुठलं आम्ही आल्या कोकणातून जायच्या मथुरेच्या ह्या रस्ता बाजारला. पशी पण आहे आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ इकडे रावत नको मुंबईला उभा केलेला आहे दुसऱ्या मार्गाने जाऊ बाल्या उभा केलेला आहे बाल्या बाल्या आम्ही चौथ्या मार्गाने जाऊ तुझा माता का तुझ्या बापसाला काढलेला आहे काय तुम्ही गेले की तुझ्या वस्तू का नाही? माझ्या वडील काला सुटला मी घेऊन गेलो असतो राणीच्या बागेत राणीच्या बागेत तुम्ही गेले तर हात तरी कोणी रे? ए मला तू ओळखलाच नाही तर आपण काजू खाली आपण बसून लोकांना पाचवेळा बाजूला करून भाकरी खायची ती आपण लोकांना हा नाता आपण लोकांना बसून तर मेरे मुली तर हायस्कूलचा आपण गुलाब होतो जो काय तेव्हा आपण भाकरी खायचं नाही दगडीच्या बाजूला बसून आठवलं ना हा मी हाय कोण ए मी कोण रे रे तुला सांग मी कृष्णदेवांच्या संतीचा पेंड्याने सुद्धा शौतीचा संतीचा संतीचा पेंड्याने सुद्धा सुद्धा जो कायदा असेल कायदा म्हणजे काय माहिती मला माहित तो नाही कायदा माहित नाही नाही माहिती नाही ते आपलं असतं ना आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला प्लॅन काढायला सांगते तुला झालं अरे त्या लोकांना मला पॅन कार्ड पॅन कार्ड म्हणते मग काय झालं का मी नाही बा पॅन काढणार आणि पॅन काढली की लोक राहतील गैरसमज आला गैरसमज होतो माझा गैरसमज होतो. हा होय अरे पॅन कार्ड म्हणजे काय माहिती आहे होय. जसं आधार कार्ड अच्छा हा रेशन कार्ड तसं पॅन कार्ड याला उपास आपली ओळख पाहिजे तिला म्हणजे पॅन कार्ड तिला जाऊन सांग हाय म्हणून सांग. प्रेमानं सांग हाय म्हणून. हाय म्हणून झालो होईल ना ए माते ये इकडे काय तुला लागल तर सगळं आहे काय कायदा तुला काय लागल तर तुला माझ्याकडे सगळं आहे कायदा विचारून दिला. कायदाच आहे सांग पटकन. सांगतो तुला हो बाजूला थांब राधे गवळ्याच्या नारी नको जाऊ मथुरे बाजारी कृष्ण देवांचा हुकुम आलस्य लगे होळी
अरे बिंद्या त्या मावशीला जाऊन सांग काय सांगू आमच्या कायद्याप्रमाणे एवढं ना? हुकमाप्रमाणे बसायला पाहिजे. मला मी लगेच सांगतो ए मावशे माझ्या कायद्याने आणि पित्तर देवाच्या हुकमाने तुम्हाला इथं ताबडतोब बसावं लागेल. मला बसायला बसवलंच पाहिजे. फट लवकर स्वतःचं काम नाही आणि फट खाली स्वतःचं काम. पृथ्वीवर दैत्य काळ आला, सर्वत्र अत्याचार होऊ लागले, साधू संतांचा नाश झाला, पापांचे डोंगर उभे राहिले, पृथ्वीला तो असह्य झाला. शोक भराने डोळीत मात्र गरीब काहीचे रूप घेऊन ब्रह्मदेवा शरण गेली. सर्व देवांना साकडीकडे घेऊन शेषनारायण भगवंताकडे व्यथा वाचली. ते विष्णुनारायण म्हणाले, हे भूदेवी, मी तुझी व्यथा जाणू नये. लवकरात लवकर आम्ही तुझ्यात कुठे जाऊ होऊ. दुष्टांचा नाश करणे नित्याची क्रीडा आहे. हे वसुदेव, तू शोकावरून परत जा. नारायणाने घेतलेला देवकी मोठी 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण. बोला पुंडलिक वरदे. सांगितलेली कामगिरी अजून अपूर्णच आहे. आपल्याला त्यांचा समाचार घेतला पाहिजे. गवणी, तुम्ही आलेल्या कुठून जाणार कुठे? आम्ही आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण? भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण असे नसतात. मग राधे कसे असतात? आई पद्मा बिंबी हिरा मस्तकी तुझ्या कटेवरी हात देऊन विठ्ठल विठ्ठल करत असतात. तर ऐक माझा जन्म पुन्हा. गाता गातो मी नारायणाची, गाता गातो मी नारायणाची. उभा तो विटेवरी जगते, उभा तो विटेवरी जगते. नारायणाची
जा, तुम्हाला रजा आहे. राजे तुला रजा मिळणार नाही. 7 अवतार दिले वचन, 8वे अवतारी पूर्ण कर. जीव हा बिचारा तुझ्यामध्ये गुंतला. जीव हा बिचारा तुझ्यामध्ये गुंतला. सहवास काना करला भला धुरा. सहवास काना करे लाभला धुरा. धन्यवाद मायबाप रसिक हो. झालेली गणगणाची सेवा जशी आपण शांततेने पाहिली, आम्हाला मुलाचं सहकार्य केलं, भरभरून प्रतिसाद दिलात मायबाप रसिका.